सत्ताधीश, पैशावाले, पैशाने मोठा, परंतु हे सगळे लोक लक्ष्मीच्या मागे आहेत. हे सगळे लोक लक्ष्मीची पूजा करतात. टाटा असो, बिर्ला असो, आणखी अंबानी असो, कोणी असो, त्याने लक्ष्मी पूजनच्या दिवशी अमावस्याला ती लक्ष्मीची काय करणार? पूजाच करणार. ते लक्ष्मीच्या मागे आहेत. लक्ष्मी त्यांच्या पुढं आणि लक्ष्मीच्या ते मागे आहेत. लक्ष्मीची पूजा करतात. जरी किती पैसा असला तरी लक्ष्मीच्या ते मागं पळतात. राहो निरंतर हृदयी माझ्या, अनेक काही इच्छा मान आहे चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा. सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत हृदय सम्राट विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग. आपल्या गावामध्ये साजरं होत असणारं सुवर्ण महोत्सव हे वर्ष, आणि गेल्या 49 वर्ष पूर्ण होऊन 50व्या वर्षी आता उद्या प्रसादाच्या काल्याच्या कीर्तनानं पूर्ण तिकडे निघालेलं आहे. आणि या निमित्तानं हा संध्याकाळचा शेवटचा कीर्तनाचा कार्यक्रम, उद्या काल्याचा प्रसाद, आणि या निमित्तानं हा मागणीपर अभंग घेतलेला आहे. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी मला एक अवश्य असं वाटतं, ही एवढी मोठी संपत्ती ज्या माणसानं, ज्या व्यक्तीनं, ज्या कार्यकर्त्यानं आपल्याला 50 वर्षापूर्वी दिली, 50 वर्षापूर्वी, मला वाटतं या सप्त्याच्या सुरुवातीपासून मी आहे. मुंबईला अंधेरी पूर्व या एरियामध्ये वैकुंठवासी हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज दरेकर हे राहत होते. आणि 1976 साली आम्ही मुंबईला सप्ताला मला ते घेऊन गेले. 76ची गोष्ट. तिथे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य राजगुरू हे खाशाबुवा, तुळशीरामबुवा, दीक्षित महाराज, बागडे महाराज यांच्याबरोबर पखवाज वाजायला असायचे. आणि ते दरेकरांचे मित्र होते. आणि ते या गावात सप्ताह वाजवायला यायचे 8 दिवस. पुंडलिक महाराज नागवडे, पांडुरंग महाराज घुले, नामदेव महाराज आप्पा शामगावकर, जगन्नाथ अण्णासाहेब पवार, जगन्नाथ अण्णासाहेब नाशिक, घुले महाराज, भीमसेन महाराज, अशी कीर्तनकार मंडळी त्यावेळा या गावात यायची. त्याच्यामध्ये मी असायचा. 4-2 दिवस थांबायचं. पण माझ्या माहितीप्रमाणे साधारण 45-46 वर्ष या गावात मी कीर्तन केली. इतक्या दिवस. मध्यंतरीच्या काळात बँकेमध्ये सर्व्हिसला लागल्यामुळे यांनी आमंत्रण दिलं की मला काही बँकेत मॅनेजर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत 20-21 वर्षे ब्रँच मॅनेजर असल्यामुळे संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत बँक चालू. त्यामुळे मला काय फारसं येता येत नसतं. पण सुट्टीच्या दिवशी मात्र मधून मी कीर्तन गायचो. अगदी सुरुवातीला सप्ताह सुरू केला, मला वाटतं या गावाला याला रस्ता नव्हता, गाडी सुद्धा नव्हती. आम्ही पायी आलो ह्या चौफुलीवरून. आणि डांबरी रस्ता, पाऊल वाटाचा रस्ता, खडीचा रस्ता असा. आता तर खूप छान सुंदर रस्ते झालेत. आपली घरही फार सुंदर झालीत, माणसंही फार सुंदर, प्रकृतीनं परिस्थितीनं फार सुंदर झाले. त्यावेळा एवढे पैसे समाजात नव्हते. जो आज पैशाची खूप सुबत्ता आणि समृद्धी आहे, त्यावेळा फार चणचण होती पैशाची. 501 रुपये कीर्तनकाराला दिला जायचा. किती रुपये? 501. भारी कीर्तनकार आले एकदम मोठे जुन्या तर 2,000 शिंडून पाणी 1,500-2,000. असा आपल्या गावचा सप्ताह सुरू झालेला आहे. त्याचा साक्षीदार मी आहे म्हणून तुम्हाला सांगतो. त्याचा साक्षीदार मी आहे.
8 दिवस मुलं थांबले म्हणजे 500 रुपये भरपूर झाले. 8 दिवस. कारण माझा आणि दरेकरांचा महाराजांचा फार परिचय. मला वाटतं या आंबळे गावचे माणसं पुणे स्टेशनला, रेल्वे स्टेशनला 1 नंबर प्लॅटफॉर्मला बरीच हमाल मंडळी होती. त्याच्यात माझे बरे दोस्त होते. हे बसलेला मिशावाला माणूस आहे ना, त्यावेळचा हमाल माझा दोस्त आहे. बरोबर ना. आम्ही रेल्वे स्टेशनला झोपायचो. गाडी नसायची इकडे यायला, कीर्तनाला गाडी नसायची. एस टी निघून गेली म्हणजे काय करायचं. 1 नंबर प्लॅटफॉर्मला या हमाल लोकांच्या खोलीमध्ये मी कित्येक वेळेला झोपलो. बरोबर आहे का नाही. आंबळ्याला यायचे, सप्त्याला कीर्तनला यायचे. हे नसायचे, बाबा आपण सायकलवर जाऊ. ते पलीकडचं मिशावाला म्हातारं अजून आहेत माझ्या डोक्यात आहेत. मला नावं आता आठवायची नाहीत. हा हा तेव्हा ही नाव मला आठवत. 50 वर्षात 50-76 75 साली सुरू झालेला हा कार्यक्रम. मग त्यावेळेला आम्ही इथे यायचो. 8-8 दिवस थांबायचं. आणि हा कार्यक्रम मोठी संपत्ती. अतिशय परिस्थिती नसताना फार बरीच मंडळी या गावची हमाल म्हणून काम करत होती. मुंबई सेंटरला आणि पुणे स्टेशनला त्यांना बिल्ला लावलेला. आणि 1 नंबर प्लॅटफॉर्मला ती खोली दिलेली असायची. त्या खोलीमध्ये गुरुवारी सोमवारी भजन करायचे हमाल मंडळी. तिथे आम्ही यायचो. मी स्वतः भजनाला तिथे बसायचो. झोपायचो रात्री तिथेच ना. मुंबईला जायचं यायचं. तेवढा गाड्या कसल्या काय कसल्या. ट्रेनने जायचं. ती पॅसेंजर गाडी डुगू 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 करीत जायची. अख्खा दिवसभर जायची. हा दिवसभर यायची. त्यावेळेला परिस्थिती नसताना या गावकरी कार्यकर्त्या मंडळीनं आणि त्याच्यात पुढारी ते जॅकेट घालायचे आपले दत्तात्रय महाराज. निळ्या रंगाचं जॅकेट असायचं. आणि ते कार्यकर्ती मंडळी त्यावेळेचा साथ देणारी. आणि त्यांनी हा सप्ताह सुरू केला. मी आपल्याला अवश्य म्हणेल, उद्या काल्याचं कीर्तन आहे. बरोबर आहे. काल्याचं कीर्तन संपल्यानंतर जे कार्यकर्ते होते त्यावेळचे कीर्तन करायला शाल घालण्यापेक्षा अगोदर त्या कार्यकर्त्याचा सत्कार तुम्ही करावा असे माझी अपेक्षा. त्या कार्यकर्त्याचा सत्कार करा. जी माणसं त्या सप्त्याच्या उभारणीमध्ये होती त्यांचा कोणी नसेल तर त्याच्या वंशजाला बोलवा, त्याच्या मुलाला बोलवा. महाराज, संपत्ती ही फक्त बँकेतल्या पैशानंच मोजली जात नाहीये. संपत्ती ही डिपॉझिटनं मोजली जात नाही. संपत्ती ही सोन्या चांद्यानं, संपत्ती ही घरादारानं, संपत्ती ही गाड्या घोड्यानं मोजली जात नाही. तर संपत्ती ही सगळ्यात पवित्र आणि किमतीची संपत्ती आहे, ती संस्कारानं मोजली जाते. सगळ्यात मोठी संपत्ती संस्कारानं मोजली जाते. बाकीच्या संपत्तीचा ऱ्हास होतो, बाकीची संपत्ती नासते, पण संस्काराची संपत्ती ही अविनाशी जाते. आणि ही संपत्ती, आपली संपत्ती आपल्या एकट्या उपयोगासाठी आपण वापर करतो. पण ज्या कार्यकर्त्यानं अजिबात पैसे नसताना 2-2 5-5 रुपये वर्गणी त्यावेळेला भरपूर झाली महाराज. 5 रुपये वर्गणी देणारा लई मोठा मानला जायचा. 10-11 रुपये, 25 रुपये, 100 रुपये तर त्याच्या पायात पडायची बारी. मग एवढी वर्गणी द्यायची म्हणजे सोपी गोष्ट आहे काय. माणसाला रोजच किती होता, 5 रुपये 3 रुपये रोज असायचा. मी आळंदीला आलो त्यावेळेला 2 रुपये गड्याला रोज होता. 2 रुपये रोजानं मी काम केलं बाबा. मग 2 रुपये रोजानं त्यावेळेला तुम्हाला किती हमाल मंडळी तरी किती भाडं दिलं जायचं. अशा परिस्थितीमध्ये या गावातल्या कार्यकर्त्यानं हा 50 वर्षापूर्वी अखंड नामयज्ञ तयार केला. आणि महाराष्ट्रातले नंबर 1चे त्यावेळचे मुंबईतले कीर्तन मला आठवतंय. खाशाबा मारुतीबाबा बागडे, खाशाबा तुळशीरामबा दीक्षित या गावामध्ये भजनाला आले जागरला. हे मी बघितलं महाराज. या गावात भजनाला आणलं, मुंबईचे माणसं आले आणि राजगुरू पखवाज वाजायला आणि यांचा जागर भजन असायचा. आला लक्षात. मला सांगा, हे मी बघितलेलं आहे की जे त्यावेळचे टॉप, आज नावं त्यांची घ्यायची म्हणलं तरी अंगावर शहारे येतात, अशा उंचीची माणसं दत्तात्रय महाराजांना इथं गावात आणली. चांगले चांगले कीर्तनकार आणले, चांगले चांगले गाणारे आणले, वाजवणारे आणले. आजही तुम्ही पाहिलं तर ही आमची वारकरी शिक्षण संस्थेची पंढरीनाथ महाराज झालं,
ही सगळी मंडळी अतिशय सोन्याला लाजवील अशी हिरे माणिक पाचू सारखी माणसं आहेत म्हणाची. समर्पित जीवन जगलेली लोक आहेत. समर्पित वारकरी संप्रदायाला समर्पित जीवन जगले. आणि 50 वर्षापासून जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी दरवर्षी आपल्या सप्ताहाला येतात. म्हणजे जोग महाराज संस्थेची तुमच्या गावाची नाळ किती जोडलेली आहे हे फार महत्वाचं आहे. नाळ किती जोडलेली. 50 वर्षापासून संस्थेचा विद्यार्थी, संस्थेतला कीर्तनकार, संस्थेचे महाराज मंडळी, घुले महाराज, आम्ही महाराजाला घेऊन आलो. घुले महाराजाला मी स्वतः तर बैलगाडी चालायला गाडीच नाही याला गावात कसं काय यायचं. सायकल मोटरसायकल मागून आल्या आणि मग असं आम्ही पायी आणलं त्यांना. मला म्हणले अरे आसाराम आपल्याला जायचं कुणाकडं. म्हणलं अंधेरीला जे आपले दत्तोबा आहेत ना, अंधेरीला दत्तात्रय महाराज, ते अंधेरीपूरला सप्त्यात कीर्तन केलं ना, त्यांच्या गावाला आपल्याला कीर्तन जायचं. कुठे म्हणलं गाव. म्हणलं सासवडून जावं लागतं. तेव्हा या घाटातला रस्ता नव्हता. म्हणलं सासवडला जायचं, सासवडून असं यायचं. किती लांब आहे. म्हणलं जाऊ आपण बैलगाडीने, नाही तर कसं तरी जाऊ. हे खरं सांगतंय महाराज. ही काही कादंबरीतली गोष्ट नाही सांगत मी. हे खरं सांगतोय. हे खरं सांगतोय. बैलगाडीने जाऊ म्हणलं आपण. बैलगाडीने जाऊ. कुठंतरी गाडी असं नाही तर मोटरसायकल आणि असं जाऊ म्हणले कीर्तन. असे लोक कीर्तनला जे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव घेताना 10 वेळेला विचार करावा लागतो. आज अशी माणसं या गावात 50 वर्षापासून कीर्तनला हळूहळू आणली. म्हणून ज्यांनी हा सप्ताह सुरू केला ना, ते हयात असतील कार्यकर्ते, त्यांना एक शाल तरी, एखादा रुमाल तरी, नाही तर एखादं गुलाबाचं फुल तरी त्यांना उद्या द्या आणि त्यांचा सत्कार करा. काही नाही तुम्हाला देता आलं तर बोला. अरे ही मोठी प्रॉपर्टी गावाला त्यांनी दिली. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दिली. अगदी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी घालून आणि स्वतः घरोघरी आंघोळीला नेऊन त्यांनी ही प्रॉपर्टी आपल्याला दिली. पैशात मोजणं जात नाही. ही संपत्ती केवढी मोठी संपत्ती. ह्याच्यातून कीर्तनकार कित्येक माळकरी तयार झाले, कित्येक माणसं तयार झाली, कित्येक संस्कार संपन्न तयार झाले. मुंबई पुण्याला कित्येक माणसं गेली आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी राहिली. त्यांच्यावर चांगले चांगले संस्कार झाले. गेल्या 50 वर्षापासून आपण वारकरी संप्रदायाचा ज्ञानदेव तुकाराम महाराजांचा विचार हा सातत्यानं ऐकला आणि अतिशय आचार विचार संपन्न कीर्तनकाराच्या मुखातून ऐकला. म्हणून ही मोठी संपत्ती की ज्या संपत्ती पैशात कशातही मोजता येत नाही, अशी संपत्ती या जुन्या कार्यकर्त्या माणसांना दिली. त्याचा कुणा मुलगा असेल, नातू असेल, त्याला बोलवा. मग तुझे वडील या सप्ताहात होते, तुझ्या वडिलांना ही संपत्ती गावाला दिली, एक फूल घेऊन जा गुलाबाचं. त्याला सुद्धा अभिमान वाटेल की माझ्या घरात इतकी चांगली माणसं होती की गावासाठी काहीतरी उपयोगी पडली. हे त्याला वाटलं पाहिजे, त्याच्या नातूला, त्याच्या पंतूला. म्हणजे दुसऱ्या मुलाला त्याचा उत्साह कळेल, दुसऱ्या माणसाला कळेल की अरे आपण गावासाठी समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि ते देणं आपण चुकतं केलं पाहिजे. हा उत्साह समाजाला दिला पाहिजे आणि ज्या माणसानं उपकार केले त्याचं ऋण सुद्धा मानलं पाहिजे. म्हणून आपला संप्रदायच हा कृतज्ञ बुद्धीचा आहे, कृतज्ञ बुद्धीचा नाही. आपला संप्रदाय कृतज्ञ बुद्धीचा आहे, आपण मानलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात प्रथम त्यांनाही बोलवा, त्यांचंही कौतुक करा आणि त्यांनाही सन्मान द्या. ही माझी एक सामान्य विनंती आहे. विठ्ठल कसं असतं, कळस हा सोन्याचा चमकतो. कळसाकडे बघितलं की माणसं खुश होतात, बरोबर. कारण तो बाहेरून चमकून दिसतो बाहेरून, पण त्याची उंची आणि त्याचं सौंदर्य ठेवण्याचं काम जो पायातला गाडून घेतलेला दगड असतो ना, तो अजिबात ढळत नाही. तो शांत मातीत गाडलेला असतो, तो बसलेला असतो आणि तो त्या कळसाचं सौंदर्य वाढवित असतो. पण तो स्वतः त्याने काय केलं असतं, गाडून घेतलेलं असतं. तसं महाराज आमच्यासारखे स्टेजवर बसणारे महाराज कळसासारखं चमकतात, पण कार्यकर्त्यानं खाली गाडून घेतलेलं आहे हेही त्याच्या ध्यानात असलं पाहिजे की कार्यकर्त्यानं हा सगळ्या समाजाला सौंदर्य दिलेलं आहे, त्याच्या विचारानं दिलेला आहे. म्हणून कार्यकर्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. तो सुद्धा गावाचा माणूस अत्यंत महत्त्वाचा आहे.
आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करायच्यात. तेव्हा यासाठी मी अभंग मागणी परसेवेसाठी निवडलेला आहे. भगवान परमेश्वराकडे, पांडुरंगाकडे, आराध्य देवतेकडे महाराज आपली आंतरिक इच्छा सांगतात, आपला मनोदय देवासमोर सांगतात. आणि मनोदय सांगणं हा गुन्हा नाही, हा गुण आहे. योग्य वेळेला तुम्हाला सांगता आलं पाहिजे, योग्य वेळेला बोलता आलं पाहिजे, योग्य वेळेला मागता आलं पाहिजे, योग्य मागतं पण आलं पाहिजे. लक्षात, हा गुण आहे. नाही मागितलं तर ज्या जगाच्या पाठीवर काही नाही. कुठलंही काम करत असताना तुम्हाला संकल्प करावा लागतो. संकल्पाशिवाय ते काम सिद्धीला जात नाही, हा सिद्धांत आहे. सत्यनारायण करायचं असलं तरी ब्राह्मण हातात तांदूळ 2 देतात, पाणी देतात आणि कशासाठी करायचा हा संकल्प बोलतात. यज्ञ करायचा आहे, याग करायचा आहे, काही जरी झालं तरी राजा दशरथानं पुत्र कामेष्टी यज्ञ केला, संकल्प केला. अश्वमेध यज्ञ केला, धर्म संकल्प केला. संकल्पाशिवाय कोणतंही काम सिद्धीला ते काम सुरूच करता येत नाही. तसं जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराला बोलता आलं पाहिजे आणि सेवा करून बोलता आलं पाहिजे, मागता आलं पाहिजे आणि ते योग्य मागता आलं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज ह्या सगळ्या संतांनं, सगळ्या लोकांना आपल्या मग देशभक्तानं देशासाठी मागितलं, हरिभक्तानं स्वतःच्या आत्मोद्धारासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी. जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, हे सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाच्या कल्याणासाठी मागितलेच का नाही. पसायदान आणि निवृत्तीनाथानं हा होईल दान पसावो, हा आशीर्वाद दिलाच का नाही. म्हणजे आपल्या स्वतःसाठी अथवा दुसऱ्यासाठी आपल्याला मागण्याचा राईट शास्त्रानं दिलेला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज परमेश्वराला आपलं स्वतःचं म्हणणं ज्यावेळेस मांडतात, त्यावेळेला म्हणणं मांडत असताना महाराजांनी अतिशय व्यवहार पाळलेला आहे, अतिशय व्यवहार पाळलेला आहे. व्यवहार पाळत असताना त्याला नाही म्हणतात नाही आलं पाहिजे, अशा प्रकारचे शब्द वापरले. शब्दच असा वापरलाय. देवाची प्रसन्नता, देवाचं सामर्थ्य, देवाची शक्ती, देवाचं वेळ, ह्या सगळ्या गोष्टी माणसानं पाळल्यात. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे माझा सिद्धांत तुम्हाला पटेल. बँकेमध्ये एक माणूस पैसे काढायला आला. त्याने 10,000 रुपये काढले. त्याच्या खात्यात 1,00,000 रुपये होते. मीच मॅनेजर आणि त्याने 10,000 रुपये काढले. फक्त 10,000 रुपये काढताना स्लिप, विड्रॉल स्लिप माझ्याकडे आली. त्याला मी बोलून घेतलं. हे बघ म्हणलं, हे तुझ्या खात्यात 1,00,000 रुपये शिल्लक आहे, ह्याच्यातले 10,000 रुपये तू काढलेत. मला फक्त 1 तासासाठी 10 रुपये पाहिजेत. कळलं का तुम्हाला? ऐकू आली का गोष्ट? ऐकू आली का? शेवट ऐकू येते का तुम्हाला? कीर्तन ऐकू येतं का? माग येत नाही ना? नाही, आवाज नाही. ते जे बॉक्स आहे ना, तिकडे एखादा बॉक्स ठेवा ना. जरा थोडं साशंकित वाटलं मला म्हणून म्हणतोय. माग ऐकू येतं का तुम्हाला? येतं ना? हा, मग हाय. नाही तर नसलं आलं तर मला पहिल्यापासून सांगायला. हा, मग एवढं व्हायला जाईल ना माझं. ऐकून तर पहिल्यापासून सांगायला. आला का लक्षात? मी एक गोष्ट सांगितली. तुकाराम महाराज परमेश्वराला कोणत्या पोझिशन मध्ये बोलतात, हे वातावरण काय आहे यासाठी मी आपल्याला सांगितलंय. काय सांगितलं? बँकेत माणूस माझ्याकडे पैसे काढायला आला. त्याच्या खात्यात 1,00,000 रुपये शिल्लक आहेत. त्याने 10,000 काढले. विड्रॉल तपासताना मी त्याला बोलून घेतलं आणि त्याने सांगितलं की मला फक्त 2 तासासाठी 10 रुपये पाहिजेत. हे स्लिप पास करून पैसे घ्या. मला 10 रुपये 2 तासासाठी पाहिजेत. त्याने 10,000 काढले. तो मला नाही म्हणू शकतो का? म्हणू शकतो का? नाही म्हणणार. त्याला म्हणण्यासारखं वातावरण नाही ना. 90,000 रुपये खात्यात शिल्लक आहे. 10,000 काढलेत. त्याच्यातले मी फक्त 10 मागितलेत आणि तेही किती दिवसासाठी? 2 तासासाठी. तो म्हण महाराज 10 रुपये काय, ह्याच्यातले 1,000 रुपये घ्या की तुम्ही आणि उद्या परवा मला द्या. का? मी त्याला 2च तासात 10 रुपये का मागितले, तो लगेच तयार झाला. एरवी तुम्ही जर 5 रुपये कोणाला मागितले, मी आताच भाजी आणली, आताच भाजी. एखाद्याला 1,000 रुपये जर मागितले,
अरे तू एका 5 मिनिटापूर्वी मला म्हणायला पाहिजे, आताच मी किराणा मालाचं दुकानात देऊन आलो, त्याच्या खिद्यात 5,000 असते, पण तो काय म्हणतो, आत्ताच मी किराणा, अरे तू फार चूक केली, 5 मिनिटापूर्वी मला बोलायला पाहिजे होतं. याला द्यायचे नाहीत का द्यायचे? तर याला द्यायचे नाहीत ना. न देणाऱ्या माणसाला कारण किती सांगता येतील. मग हा माणूस जसा आपण जर कोणाला काही बोललो तो म्हणतो अर असा आत्ताच झालं, आता माझं नाही राहिली, तू काल म्हणला असं तर मी तुला 5,000 दिले असते, आताच मी लाईट बिल भरलं, आता अमकं बिल भरलं, तमकं बिल भरलं, काही कारण सांगतो. आता हा माणूस कारण का नाही सांगत मला? त्याला माहिती आहे ना, हा साहेबच आहे, आपल्या खात्यात किती येत हे त्याला माहिती आहे. आपल्या खात्यात 90,000 शिल्लक येत, आपण 10,000 काढलेत आणि त्याने 10 रुपये 2 तासासाठी मागितलेत, त्याला नाही म्हणताच येत नाही, तो म्हणूच शकत नाही का, सगळं बिल माझ्या हातात हे, मला माहिती पोझिशन. तसं तुकाराम महाराजाला जे पाहिजे ते अशा शब्दात मागितलंय की देवाला नाहीच म्हणता येत नाही. हे अभंगाचं पहिलं चरण. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर परमेश्वराकडं मागणं मागत असताना, त्याला बोलत असताना महाराजांनी असे शब्द ठेवलेत की ते शब्द फार ताकदीचे, शक्तीचे आहेत. महाराज म्हणतात, प्रभू तू कसा आहेस, तू सावळा आहेस, सुंदर आहेस, मनोहर आहेस, हे तुझ्याकडं फार शक्तीचे आणि ताकदीचे गुण आहेत. तू सावळा आहेस. पहिल्यांदा आपण सावळा शब्दाचा विचार करू. सावळा, सावळा म्हणजे नेमका काय, हा शब्द महाराजाला सांगायचा आहे. समजा सावळा शब्द आपण कधी वापरतो, पूर्वी लग्न जमीत असताना ना पुरुष माणसं बघायला जायचे, पहिल्या मुलगा बघायला पुरुषच जायचे, महिला जात नव्हत्या. आणि पाहून आले की घरातल्या बायकाने पाहुणं आले पाहून की त्यांनी उत्सुकतेने विचारायचं, कस काय मुलगा, मुलगा कसा आहे, परिस्थिती, घर बीर आहे करायला, आमका आहे, वाडा आहे, जमीन आहे, 10-5 बैल आहेत, गाई आहेत, सगळं आहे. आपल्या मुलीसारखा मुलगा जोडा शोभतो का? म्हणले आपली बेबी आहे ना ती गोरी आहे आणि मुलगा जरा, कळला का तुम्हाला आता? सावळा कळला का? सावळा या शब्दाचा अर्थ काळ्या रंगाचा, अलग लक्षात. मग हा काळा रंग इथे परमेश्वराला सावळा शब्द देतात. हा रंगासाठी लिहितात का गुणासाठी लिहितात? सावळा हा रंग नाही, सावळा हा त्याच्या जवळचा गुण आहे. अलग आपण व्यवहारात सावळा हा रंगासाठी वापरतो आणि परमेश्वर हा सावळा गुणासाठी. म्हणजे काळा रंग,
काळा रंग हे कशाचं प्रतीक आहे सांगू तुम्हाला? निळा काळा हे कशाचं प्रतीक आहे? जी गोष्ट मोठी असते ती स्वाभाविक काळी दिसते अथवा निळी दिसते. जी गोष्ट मोठी असते, जिला मोजता येत नाही, ज्या गोष्टीला मोजता येत नाही, जी मापात बसत नाही, ती गोष्ट स्वाभाविक काळी अथवा निळी असते. आपोआप तलाव जर भरलेला असला पाण्यानं किंवा 4 परस विहीर पाण्यानं भरलेली असली आणि तुम्ही वरून पाण्याला पाहिलं तर पाणी पांढरं शुभ्र दिसतं का निळं दिसतं? निळं दिसतं. आकाशाकडे जर बघितलं तर आकाश निळं दिसतं. पाणी जर हे निळं विहिरीतलं दिसलं तुम्हाला तांब्याभर जर वर काढलं तर त्याच्यात निळा रंग दिसत नाही. पण तो तांब्या वाचला तर संपूर्ण पाणी निळं दिसतं का? जी गोष्ट मोठी आहे ती गोष्ट निळी दिसते. आकाशामध्ये जूनमध्ये एकदा पावसाळा सुरू झाला की आकाशात ढग येतात आणि अशी फळीच्या फळी येते. ज्यावेळेस असं अर्धा आकाश फळीनं व्यापलेलं असतं त्यावेळेस गाई गुरं रानात बांधलेली भरा 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 माणसं घराकडे पळा 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 लई फळी जोरात आली. त्या फळीकर जर तुम्ही बघितलं फळी लाल दिसते का काळी दिसते? बरोबर आहे. आणि रानातून गुरं घरी आणेपर्यंत बदाबदा त्या काळ्या फळीतून पाऊस पडू लागल्यावर सगळी कपडी आपली काळी झाली. कीर्तन ऐकताय ना? कपडे कसे झाले? काळे झाले. पाऊस तर कशातून आलाय? अरे कभिन्न काळा. जरी सूर्य मावळतीला चालला असला ना अशी फळी जर आली तर अंधार पडतो दिवसा आणि ढग काळे भोर ढग. त्या काळे भोर ढगामध्ये वीज पांढरी चमकते पण ढग दिसायला काळा दिसतो आणि वरून पाऊस पडला तर सगळे कपडे पांढरे शुद्ध होतात. का रे बाबा हे दिसायला काळा दिसला मग काळा रंगाचा पाऊस का नाही पडला? तर काळा ते पाणी ती वाफ मोजण्याच्या पलीकडे आहे म्हणून त्याचा रंग काय झालाय? काळा झाला. कळला का? काळा रंग अथवा निळा रंग हे सगळ्यात मोठेपणाचं लक्षण आहे. पंढरपूरचा पांडुरंग तुम्हाला कसा दिसला? पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा. पंढरपूरचा निळा लावण्याचा पंढरपूरचा निळा निळा रंग आला का नाही? ज्ञानेश्वर महाराज अजून एका ठिकाणी म्हणतात काळिया रूपाशी भाळले हो. म्हणजे काळा आणि निळा जर देवाच्या अंगावर जर दूध ओतलं तर तो कंप्लीट निळा दिसतो. दही ओतलं पूजेच्या वेळेला तर कंप्लीट निळुंबीच्या फुलासारखा देव दिसतो. निळा रंग काळा रंग हे रंगासाठी नसून त्याच्या मोठेपणासाठी आहे. तो मोठा आहे त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. ढगातलं पाणी कोण मोजणार? कशानं मोजणार? समुद्र निळा दिसतो, समुद्रातलं पाणी मोजणार कशानं? कोण मोजेल? रांजणानं मोजायचं का चमच्यानं प्यालेलं मोज? कोण मोजणार? जी गोष्ट मोजण्याच्या पलीकडे असते ती स्वाभाविक निळी अथवा काळी दिसते. म्हणून देव पंढरीचा देव निळा काळा दिसतो का? मोठा आहे. मोठा कशात मोठा? मोठा कशाने मोठा? व्यवहारामध्ये माणसं मोठे कशाने मोजले जातात?
कशाने? मोठा माणूस आहे का? 100 JCB आहेत त्याच्याकडे, ट्रॅक्टर आहेत, 2000 ड्रायव्हर काम करतात, मोठा माणूस आहे, ट्रका भरपूर आहेत, कारखाने आहेत, मोठा माणूस आहे, पैशानं मोजला गेला. बरोबर आहे? पैसा भरपूर आहे, पैशानं, सत्तेनं मोठा माणूस आहे, कलेक्टर आहेत, सचिव आहेत मंत्र्याचे, मोठा माणूस आहे, सत्ता आहे, सत्तेनं माणूस मोठा मानला जातो, पैशानं मोठा मानला जातो, हुशारीनं मोठा मानला जातो, सौंदर्यानं मोठा मानला. आज मुंबई पुण्यामध्ये दही हंडीला माणसं आणतात, 2 लाख रुपये 4 लाख रुपये एखाद्या नटाला दिले जातात, त्याच्या हातून दही हंडी. बरोबर आहे? मोठमोठे सत्ताधीश पैशावाले, पैशाने मोठा. परंतु हे सगळे लोक लक्ष्मीच्या मागे आहेत, हे सगळे लोक लक्ष्मीची पूजा करतात. टाटा असो, बिर्ला असो, आणखी अंबानी असो, कोणी असो, त्याने लक्ष्मीपूजनच्या दिवशी अमावस्याला ती लक्ष्मीची काय करणार? पूजाच करणार. ते लक्ष्मीच्या मागे आहेत, लक्ष्मी त्यांच्या पुढं आणि लक्ष्मीच्या ते मागे आहेत, लक्ष्मीची पूजा करतात. जरी किती पैसा असला तरी लक्ष्मीच्या ते मागं पळतात. परमेश्वर परमात्मा इतका मोठा आहे की लक्ष्मी त्याच्या मागं पळती. लक्ष्मी ऐशी जयाची दासी. देव इतका मोठा आहे, लक्ष्मी त्याची दासी आहे. पाय लक्ष्मीच्या हाती, तिच्या हातात पाय. म्हणजे परमेश्वराच्या पायाची सेवा लक्ष्मी करते आणि आपण लक्ष्मीच्या पायाची सेवा करतो. इतका मोठेपणात अंतर आहे. देव इतका मोठा आहे की लक्ष्मी त्याची दासी आहे. सत्ता जर पाहिली, देशाचे पंतप्रधान आहेत, युनायटेड नॅशनल ऑर्गनायझेशनचे सभापती आहेत, युनोचे अध्यक्ष आहेत, जागतिक संस्थेचे अध्यक्ष आहेत, देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सत्ताधीश आहेत. पण परमेश्वरा इतकी सत्ता नाही. तुम्ही सगळेजण कीर्तनाला आलात, देवाच्या म्हणण्यानं आलात, परत उठून जेवण करून घरी झोपायला जाणार, देवाच्या म्हणण्यानं जाणार. ज्या दिवशी देवाचं म्हणणं तुमच्याकडे नसेल त्या दिवशी सगळं गाव जमल, तुम्हाला योग्य जागेवर घेऊन जायला. बरोबर ना? आहे का नाही? चाले हे शरीर कोणाची आसक्ते, अकुंठित सत्ता आहे त्याची. 10,000 हजार हत्तीचं बळ ज्या माणसाला आहे त्याला जर न्यायचं म्हणलं ना तर त्याने घेऊन गेला. त्याची अकुंठित सत्ता आहे. म्हणजे पैशानं तो मोठा आहे, सत्तेनं मोठा आहे, हुशारीनं त्याच्यासारखा हुशार, चतुरातू शिरोमणी, कुणी त्याच्यासारखा हुशार नाही. महाराज रात्री नको, दिवसा नको, घरात नको, बाहेर नको, शस्त्रां नको, अस्त्रां नको, मंत्रां नको, तंत्रां नको, पशुकून नको, पक्षाकून नको, देवाकून नको, दानवाकडून नको, अशी सगळी मरणाची दारं हिरण्यकशिपूनं बंद केली ब्रह्मदेवाला मागून. तरी प्रल्हादाच्या बापाला सगळी दारं बंद करून याने वेगळं दार पाडलं आणि त्याला मारलंच. गोष्टी तुम्हाला माहिती, मी फक्त सिद्धांत सांगतो. 50 वर्षे तुम्ही कीर्तन ऐकतात म्हणलं, 8 पंचे 400 कीर्तनकाराला तुम्ही बघितलंय, 400 कीर्तनाचे अभंग वाचलेत, ऐकलेत, कमीत कमी 8 आणे तरी पाठ असतील तुमच्या. काय अभंग? मग कशाला पिंजून मी सांगू सगळ्या गोष्टी? एवढ्या लोकांचं तुम्ही ऐकलंय म्हणले, माझ्यापेक्षा आपणही उंचीचे बरोबरीचे आहेत ना. म्हणून त्याने सगळी दारं बंद केली हिरण्यकश्यपूनं. तरी प्रल्हादाच्या बापाला देवानं असं लिहून आणलं. हुशारी सांगतोय तुम्हाला, हुशारी लिहून आणलं. हिरण्यकश्यपू, ब्रह्मदेवानं अमुक अमुक तू वर मागितले होतेस, रात्री नको, दिवसा नको, मी संध्याकाळी तुला मारणार आहे. शस्त्रानं नको, अस्त्रांना नको, मंत्रांना नको, तंत्रांना नको, मी तुला नखानं मारणार आहे.
सजीवा कोण नको, निर्जीवा कोण नको, मी नक सजीव नाही निर्जीव नाही, सजीव आत आहे निर्जीव बाहेर आहे, त्याने मारणार आहे. तो बाहेर नको आत नको, मी उंबऱ्यावर मारणार आहे. पशुकून नको, पक्षाकून नको, स्वापदाकून नको. असं ब्रह्मदेवाने अजून कुणीच निर्माण नाही केलं. माणसाचं शरीर आणि शिवमाचं तोंड असं निर्माण नाही केलेलं म्हणले. हे पहिलंच हे निर्माण झालं. सगळी दारं बंद करून देवानं वेगळं दार पाडलं. इतका भगवान परमेश्वर परमात्मा हुशार आहे, इतका तो चतुर आहे, इतका तो मोठा आहे. त्याच्यासारखी हुशारी कोणाकडेच नाही. अतिशय हुशार, अतिशय ताधारी, अतिश्रीमंत, सगळ्या गोष्टी उदार. किती उदार आहे महाराज. आपली उदार किती असते महाराज. तो जर आपल्या पोरीच्या लग्नाला आला तरच आपण जायचं, नाही तर अजिबात नाही जायचं. हे आपला उदारी आहे, हे आपलं. अरे तू नाही आला मी पण नाही येणार का, ही अवदारी आहे महाराज. आपला अवदारी किती महाराज. 500 रुपये वर्गणी सप्त्याला द्यायची, 15 माणसं 8 दिवस जेवायला आणायची. हे आपलं अवदारी आहे नाही का. सगळं घर जेवायला वर्गणी किती दिली. आणि काय काय तर त्याच्यापेक्षा उदार असते. त्याला म्हणणार तुझे सप्त्याची वर्गणी देऊन टाक. देतो ना देतो ना देतो ना. अरे काल्याचा उद्या शिवताला आज शेवटचा दिवस देऊन टाक. मला गेल्या वर्षीचा हिशोब दिलाय का. हे त्याचा अवदारी. म्हणजे जेवला तर जेवला पण पुन्हा गेल्या वर्षीचा हिशोब मागितला. विठ्ठल विठ्ठल. आपल्या अवताराला काय म्हटले. परमेश्वर परमात्मा इतका उदार आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. आयुष्य दिले, इंद्रिय दिले, हात दिले, पाय दिले. त्याने अजिबात बिल मागितलं नाही. अरे तू मी तुला चांगल्यासाठी दिले, तू असं वाकड काय बघतो. तुला हे दिले कशासाठी. मला माहिती का आता मी बँकेत काम करणारा. आम्ही कर्ज दिलं ना. कर्ज कशाला पाहिजे. कर्ज उसाला टाकायला पाहिजे. उसाला खताचं कर्ज मंजूर केलं की त्याने पोरीचं लग्न काढलं त्याच्यात. अरे उसाला टाकलं का ऊस गेलाच नाही. हा लक्ष का. कामात कुठंतरी आपण कर्ज देणार आणि मग त्याने दुसरं काम करायचं. पाईपलाईनला कर्ज दिलं, पाईपलाईन बघायला गेलं आपण. 7-12 उतारा जरी घेऊन गेला. हे बघा ही आपलीच विहीर आहे आणि इथून ही वाटणी दुसऱ्याची ती वाटणी. ह्या 4 पाईपलाईन आहे, याच्यातली एक आपली आहे आणि ह्या वावरापर्यंत गेली. आपण ती बघितली, आपण पाहायची. आणि हळूच आपल्या शिपायाला तिथल्या गावातल्या एखाद्या विरुद्ध माणसाला विचारलं. म्हणला महाराज त्याचं वावरच तिकडं नाही. आणि आम्ही तोपर्यंत त्याला ड्रॉप दिलेला होता 50,000 2-4 लाखाचा ड्रॉप देऊन मोकळा पैसे वसूल. आणि परत म्हणणार महाराज आपल्याला जायचं ना कुठेतरी चहा प्यायला, चला ना. अरे तुझी पाईपलाईन तुझी नव्हती. जाऊ दे हो साहेब मरू दे आता, माझं लय काम महत्वाचं आहे. म्हणजे ज्याची पाईपलाईन नाहीच. मला सांगा आपली हुशारी अशी, आपलं दातृत्व असं आहे. परमेश्वराचं तसं नाहीये. परमेश्वरानं हर एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे आणि बिल मागितलेलं नाही. बँक देते पण व्याजा सकट मागते. व्याज सकट फुकट मागत व्याजा सकट घेते वसूल करून. परमेश्वरानं तसं दिलंय का तुम्हाला काही. व्याज मागितले का त्याने. तुझ्यासारखा उदार या जगाच्या पाठीवर कोणी आहे का. कोणी नाही महाराज. तुझे अवतारे जाणो स्वतंत्र देताण मनसी पात्रा पात्र कैवल्य ऐशे पवित्र वैरिया ही दिधली. अरे विष पाजायला आलेली पुतना राक्षसीन त्या बादरानं तिचं विष प्याला आणि तिला सावीच्या नावाचा मोक्ष दिला. त्या सावीच्या मोक्षाच्या पंक्तीला ज्यावेळेस बसली आणि ती बाई, त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, गौरंगा प्रभू, शंकराचार्य, याज्ञवल्क ऋषी, बकतालबे ऋषी, अंगरीज ऋषी, वशिष्ठ ऋषी, हे सगळे ऋषी मुनीच्या पंक्तीत ती बाई बसलेली होती. आता ती बाई बसलेली मध्ये जेवायला बसलेली ती बाई. बाकीचे म्हणले ही बाई कुठे आहे. कोण बाई ही कोण आहे. त्या जनाबाई होत्या, मीराबाई होत्या, राणी माताला सुद्धा बाकीच्या बाया होत्या. पण ही बाई कोण आहे बुवा. महिला होत्या ना त्याच्यामध्ये.
पण ही बाई कोण आहे? आता विचारायचं कोणी देवाला, ही कोण बसली बाई? ज्ञानेश्वर महाराजाला बाकीचे ऋषी मुनी म्हणाले, माऊली तुम्ही देवाला विचारा, ही बाई कोण बसली बा, आपल्या पंक्तीत येऊन कशी बसली, ही कोण बसली? माणसं म्हणतात का नाही, अरे हा कोण माणूस आपल्या दिंडीत बसलाय? अरे हा दिंडीत चालायला नव्हताच, काकड्याला नाही, हरिपाटाला नाही, कुठल्याच ह्याच्यात नव्हता, हा आला कुठून बसायला? म्हणजे दिंडी चालायला नाही, पहिल्या पंक्तीत बसलाय, हा कोण माणूस आहे? तसाच विचारा म्हणले तुम्ही. ज्ञानेश्वर महाराजांनी देवाला हळूच विचारलं भगवंताला, भगवान हे सगळे ऋषीमुनी म्हणतात ह्या माईला बसल्या, त्या बाकीच्या आहेत, पण ही कोण नवीन बाई बसली? ही आपल्या सावीच्या नावाच्या मोक्षाच्या पंक्तीत कशी काय बसली? भगवान म्हणले ती आमची आई आहे. काय बनले? ती आमची आई. ज्ञानेश्वर आई म्हणले, बाकीचे जे ऐकायला होते ना, हार म्हणले देवा तुझ्या सगळ्या आयांचा अभ्यास आम्ही केलाय, बाप मला माहिती, आई माहिती, कौशल्य आहे, सुमित्रा आहे, कैकेयी आहे, यशोदा आहे, देवकी आहे, पृष्णी आहे, ह्या सगळ्या आया मला माहिती आहे. ही कुठली आई आणली तो? आई तुझी? अरे म्हणला तुम्हाला काय माहिती नाही. म्हणला मी वसुदेव देवकीच्या पोटी नंद बाबाच्या घरी गेलो ना, तेव्हा ही मला पाजायला आली होती. अरे तुला दूध नाही पाजलं हिने येड्या, ही 20 पाजायला आली होती आम्हाला माहिती आहे. म्हणला काही का पाजिना, तुम्हाला काय करायचंय, पेलो ना, काही का पाजिना. काय काय आपल्याकडे सज्जन माणसं नसतात का, चल 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 का दूध घालून येऊ, दूध घालून येऊ. अरे म्हणला तू दूध घालायला चालला, मला नको, तुला काय करायचंय, चल चल दूध घालू आणि तिथेच पिऊन येऊ. हे कसं तुम्हाला पटकीने कळलं र? हा भग कळाला, हे कसं कळलं? तिथंच आपण काय करून येऊ, पिऊन येऊ का, लस्सी पिऊन येऊ का, लस्सी पिऊन येऊ. म्हणजे दूध घालू, दुधाच्या पैशात काय करू, पिऊन येऊ. अशी सज्जन माणसं गावात नसतात असं तुम्हाला वाटतं? असतात. दूध डेऱ्याचे चेअरमन आम्हाला माहित नाहीत का? मला सांगायचं का, अशी सुद्धा माणसं विचित्र राहतात. तसं ती पाजलं, काही का पाजी ना, तुम्हाला काय करायचं? मी पेलो, स्तनपान केलं, 20 पेलो, मी माझ्या पद्धतीने पेलो, 20 पेऊ नाही तर दूध पिऊ, ती माझी आई झाली. हे परमेश्वराचा औदार्य आहे. असा उदार कोणी जगात आहे का? असा आहे कोणी जगात? 20 पाजूवाली पुतना राक्षसी, साविज्यता देणे ती शरण. महाराज आपण वा 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 केलं तर लोक आपली स्तुती करतात, लोक म्हणतात वा छान छान छान. भगवान इतका उदार आहे, त्याला शिव्या घातल्या. अगा राजसू यागाच्या सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजलासी, ऐशिया अपराधिया शिशु पाळा, तो आपण पे ठाव दिधला गोपाळा, काय उत्तान चरणाच्या बाळा ध्रुवपदीचा. ध्रुव बाळाला आढळ पदावर बसवलं, ठीक आहे, तो तुझं भजन तरी करीत होता, पण शिव्या देणारा शिशुपाळाला तू तुझ्या स्वरूपात म्हणून घेतलं. अरे तुझं औदार्य काय स्वतंत्र आहे, तू कोणाला विचारितच नाही कोणाला काय द्यायचं आणि काय नाही. ते देवासारखा उदार कोणी नाही, देवासारखा हुशार कोणी नाही, देवासारखा लक्ष्मीपती कोणी नाही, देवासारखा सत्ताधीश कोणी नाही. ऐश्वर्येश समग्रस्य धर्मशीय स्त्रिय ज्ञान वैराग्य यो शैव शन्नाम भगवती रणहा. यश स्त्रिय औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे शाही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू. असा सगळ्या गुणानं सगळ्यात मोठा असल्यामुळे महाराज त्याला सावळा म्हणतात. कळलं का? सावळा का? प्रभू अरे तू सावळा आहे, सावळा. मला सांगा, आता तुकाराम महाराजाला मागायचंय आणि तुकाराम महाराजांनी त्याला हा शब्द ठेवलाय, आता तो नाही म्हणू शकतो का? म्हणू शकतो. त्याला म्हणताला अडचणच लय निर्माण झाली. सावळे तू सगळ्यात मोठा आहेस आणि तू सुंदर आहे. सावळे सुंदर. सुंदर 2 प्रकारानं माणसं असतात. एक माणूस शरीरानं सुंदर असतो, हा एक सौंदर्य समाजात मानलं जातं, आणि दुसरं सौंदर्य मानलं जातं ते विचाराचं सौंदर्य. 2 बाजूनं माणूस सुंदर पाहिजे. कर्ण हा शरीरानं सुंदर होता, दिसायला अतिशय देखणा, सोन्याची चांबडी, पण विचार सुंदर नव्हता.
प्रत्यक्ष सभेत वस्त्रहरण पतिव्रता मरण. पतिव्रतेचं मरण सुद्धा त्याने उघड्या डोळ्यानं बघितलं आणि हसून त्या द्रौपदीची निंदा केली. सोन्यासारखा दिसायला पण मात्र विचार त्याचा काळा कुट्ट तव्यासारखा. त्याचं सौंदर्य टिकलं नाही समाजामध्ये. बाहेरून दिसायला माणसं सुंदर असली तरी विचार सुद्धा सुंदर नसेल तर ती माणसं टिकत नाहीत. हा एक भाग. दुसरा भाग, माणूस विचारानं सुंदर पाहिजे. शबरी भिल्लीन दिसायला बाहेरून सुंदर नव्हती पण आतून मात्र विचारानं अतिशय सुंदर होती की परमेश्वरानं तिची उष्टी बोरं खावी. देवानं तिच्या उच्चिष्टती बोले खाय बिल्लटीची खाय बिल्लटीची. उच्चिष्टती बोले उच्चिष्टती बोले खाय बिल्लटीची खाय बिल्लटीची. उच्चिष्टती बोले उच्चिष्टती बोले खाय बिल्लटीची खाय बिल्लटीची. उच्चिष्टती बोले उच्चिष्टती बोले खाय बिल्लटीची खाय बिल्लटीची. आवडी तयाची मोठी देवा आवडी तयाचे मोठी देवा आवडी तयाचे मोठी देवा आवडी तयाचे मोठी देवा. बघा तिचा विचार सुंदर किती होता. हे सीता हे सीता हे सीता हे सीता असा आक्रोश करणारा चिंताग्रस्त राम जो आक्रोश करतो, सीतेचा शोध घेतो. सीतेचा शोध घेण्यासाठी त्यानं अस्वल वानर माकडं हे सगळे जमा केले. अतिशय चिंताग्रस्त राम आहे. म्हणजे रामाची पोझिशन चिंतेची आहे. पण असा चिंताग्रस्त राम जेवढा शबरीच्या आश्रमात जातो तेवढा शबरीजवळ हसत मुखाने तिची उच्चिष्ट बोरं खातो. म्हणजे शबरीच्या जवळच्या अंतकरणाच्या लहरी किंवा अंतकरणाच्या भक्तीच्या ऊर्जा त्या आश्रमामध्ये किती पॉवरफुल ऊर्जा असतील. तो विचार किती पॉवरफुल असेल की परमेश्वर दुःखी अशा परमेश्वराला सुद्धा संताचे सुख झाले याला सुखी करण्याची हिम्मत तिच्याजवळ होती. म्हणजे तिची आंतर सौंदर्य किती मोठं होतं विचाराचं. म्हणून माणूस विचारानं सुंदर पाहिजे. परमेश्वर परमात्मा दोन्ही बाजूनं सुंदर आहे. त्याचं शरीरही सुंदर आहे. महाराज किती सुंदर आहे. मातीत चिखलात आणि याच्यात फुलं जन्माला आली. कमळ जाई जुई चमेली झेंडू मोगरा हे मातीत फुलं जन्माला घातली. त्यानं मातीत फुलाला इतकं सौंदर्य दिलं, इतका सुगंध दिला. पिवळा गुलाब, तांबडा गुलाब, निळा गुलाब, जांभळा गुलाब. त्याने मातीतल्या गुलाबाला मातीतल्या फुलाला इतकं सौंदर्य दिलं. मग तो स्वतः जन्माला आल्यानंतर किती सुंदर आला असं तुम्ही विचार करा. काय सौंदर्य त्याचा असेल. महाराज स्त्रीला पाहून पुरुष बोलतो, पुरुषाला पाहून स्त्री बोलते. पण परमेश्वर परमात्मा कृष्ण भगवान इतका सुंदर होता. त्याला पाहून लांडगे कोल्हे गाई व्याघ्रे एकी ठाई. त्याला पाहिल्यानंतर गाईच्या शेजारी वाघ उभा राहिला तरी त्याला बघतच राहिला. गाईवर झडप घालायचा वाघ वैर विसरून गेला. माझ्या शेजारी वाघ आला ही गाय भीती विसरून गेली. चिमण्यांचा चिवचिवाट थांबला. अरे कृष्णाला पाहून पोरी गवळणी भुलतील याच्यात काय नवला. हे गवळी वयोवृद्ध माणसं, चिमण्या, पोपट, गाई गुरं, वाघ लांडगे कोले त्याला बघितल्यानंतर शांत उभे राहायचे. इतका तो बाहेरून दिसायला अप्रतिम सुंदर होता. काय सौंदर्य असन महाराज. त्याच्या चेहऱ्यावर तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हासे वदन हासे कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती. आई त्याला कस्तुरी मळवट भरायची, जुटीवर बांधायची, त्याच्या वेणीची जुटी बांधायची. त्याच्या गळ्यात वेगवेगळे हार, मनगट्या काय, पिवळा पितांबर काय, निळ्या पितांबराची ओढणी काय,
अशी आई सुंदर सजवायची. परब्रह्म परमेश्वराला बघून स्वर्गातले देव सुद्धा त्याला भुलून गेले, इतका तो बाह्य अंगानं सुंदर होता. परमेश्वर बाह्य पाहिला की पाहिली या वेद लावी बैशी जीवी जडोनी, असा सुंदर बाहेरून इतका सुंदर आणि मनानं इतका सुंदर की त्याच्या सौंदर्याबद्दल मनानं बोलायचंच नाही, इतका त्याचा विचार सुंदर होता. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, प्रभू तू इतका मोठा आहेस आणि तू मनानं इतका सुंदर आहेस की वैऱ्याला सुद्धा द्यायला तू कमी केलं नाहीस. भक्ताला तर दिलंच पण वैऱ्याला सुद्धा दिलंस, इतका तू मनानं विचारानं सुंदर आहेस. सावळे सुंदर रूप मनोहर, आणि तुझं रूप मनाला मोहित करणारा आहे. मनाचं मन पण हरून टाकणारा आहे, मनाचं मन पण ठेवणारं नाही, त्याला मोहित करून मंत्रमुग्ध करणारा आहे. सावळे सुंदर रूप मनोहर, अशा सगळ्या गुणाचा समुच्चय, सगळे गुण आणि सगळ्या गुणाची शक्ती भक्ती, हे सगळं सौंदर्य माझ्या अंतकरणामध्ये सतत राहावा ही माझी अपेक्षा आहे. राहो निरंतर हृदय माझ्या सतत निरंतर परमेश्वराचे गुण, परमेश्वराचं विचार, परमेश्वराची शक्ती, परमेश्वराचं वैचारिक भौतिक सौंदर्य माझ्याजवळ निरंतर सतत राहावा, सतत ते गुण माझ्या अंतकरणात राहावात अशी माझी अपेक्षा आहे. यापेक्षा मला तुला काहीही मागायचं नाही. हे अभंगाच्या दुसऱ्या अनिक काहीचा आम्हानाही कारण, अनिक काहीचा आम्हानाही कारण, काहीचा आम्हानाही कारण, अनिक काहीचा कुमार
5-10 मिनिटामध्ये उरलेला भाव आपण उरकून घेऊ. अनेक काही क्षमा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा. मला तुझ्याकडून दुसरी कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. तुझं गोड नाम माझ्या मुखामध्ये सतत राहावा ही माझ्याकडं अपेक्षा आहे. पहिल्या चरणातली अपेक्षा आणि हे तुझे नाम गोड पांडुरंगा, तुझं गोड नाम माझ्या राहावं. आता गोड एवढा शब्द याच्यातला महत्त्वाचा आहे, तेवढा त्याचा थोडा भाव 1-2 मिनिटात बघू. गोड कोणाला म्हणतात? गोड इथं अभंगा शब्द गोड तुझे नाम गोड तुझे रूप दुसरीकडे पण आलेला आहे. तर गोड शब्द नावासाठी त्याच्या रूपासाठी का वापरला असेल असं आपल्याला वाटतं. तर गोड शब्द तुम्ही कसा वापरता? आता कीर्तन संपल्यावर तुम्हाला जेवण आहे सगळ्याला, आहे ना जेवण? हां, मग जेवण माणसाला चाललं, घरी चालले, कसं काय झालं जेवण? गोड जेवण झालं. काय होतं? जिलेबी होती, बासुंदी, काहीतरी कारण सांगणार ते आहे. म्हणजे जिलेबी खाल्ली तरी गोड, बासुंदी खाल्ली गोड, आंबा खाल्ला गोड, पेढा खाल्ला गोड, डाळिंब खाल्लं गोड. एकासारखं दुसरं लागलं नाही तरी माणूस काय म्हणतो? गोड. गोड ही चव आहे. जेवणामध्ये गोड ही काय आहे? चव आहे. बरोबर आहे. तर हा शब्द तुझे नाम गोड हा चवीसाठी वापरलाय का? हा, गोड शब्द कशाने वापरला? हा, लाडू, जिलेबी, पेरू, संत्री, मोसंबी, द्राक्षे, अंगूर हे सगळे पदार्थ जरी खाल्ले तर माणूस म्हणतो गोड लागले. अरे एकासारखा दुसरा लागला नाही, प्रत्येक वेगळा आहे, तरी गोड कसा शब्द वापरला? अरे ते चवीने गोड लागले. आता दुसरी सांगतो तुम्हाला. गोड शब्द, गोड शब्द अभंगामध्ये चवीसाठी आला नाही तर गरजेसाठी आलेला आहे. गोड ही गरज आहे, चव नाहीये. आता तुम्ही बघा, एखाद्या माणसाचा विवाह झाला, 50 वर्षे त्याला मुलबाळ काही झालं नाही, 50व्या वर्षी एक मुलगा झाला. त्याने भले पेढे बिडे आणले, अख्ख्या गावाला वाटायला. पेढे खाल्ल्यानंतर गावात बातमी आलीच होती व्हॉट्सअपला, मुलगा झाला, मुलगा झाला. पेढा वाटताना वा फार गोड झालं, फार गोड झालं, चांगलं झालं, गोड झालं, मुलगा झाला तुला, गोड झालं, गोड झालं. पेढे खाताना सगळे माणसं म्हणले गोड झालं. बरोबर आहे. आता हे गोड, मुलगा झाला, गोड झालं. त्याच गावामध्ये एका माणसाला 25 वर्षापूर्वी पॅरेलिस झाला होता. किती? वयाच्या 75व्या वर्षी पॅरेलिस झाला आणि 20 वर्ष एका जागेवर पडलेला होता पॅरेलिसने. माणसं सगळी सेवा करून करून कंटाळली आणि 25 वर्षानंतर ते मात्र 100व्या वर्षी मेलं. मेल्यानंतर सगळी माणसं काय म्हणायला लागली? गोड झालं बुवा. काय झालं? कुणी काही रडू नका, पडू नका, फार काय झालं? गोड झालं. म्हातारा मेला तरी गोड आणि मुलगा झाला तरी गोड. तुमचाच मित्र आहे, तुम्ही रस्त्याने चालले, माझा पण अनुभव याच्यातला आहे, तुमचीच गोष्ट सांगतो. आला मित्र, हो महाराज, आता मी बँकेमध्ये माझा ड्रेस हाच होता, त्यामुळे सगळे लोक मला महाराजच म्हणायचे. जरी साहेब होतो तरी मी धोतर शर्ट फक्त पटका काढायचा आणि टोपी घालायची आणि उपरण खाद्यावर टाकलं, झालं चाललं. ते महाराज म्हणायचे, मला भेटायचे असे, महाराज जरा 10 रुपये द्या ना, 10 रुपये द्या. तुम्हाला एखाद्याने 10 रुपये मागितले असं ग्रेट धरा आणि तुमच्या खिशात 10 रुपये नव्हते, तुमच्याबरोबर 2-3 जोडीदार होते, खिशात हात घातला, 20 रुपये काढले त्याला दिले. त्याला दिल्याबरोबर तो काय म्हणतो? वा 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 महाराज, ले गोड झालं ओ. का? ते कशाला चाललाय तो? हा, कशाला चाललाय तो? चहा प्यायला चाललाय ना. अरे 10 रुपये त्याने मागितले कशाला? हा, दारू पिणारा मनुष्य सुद्धा त्याला जर 10च्या ऐवजी 20 मिळाले तर तो काय म्हणतो? गोड झालं. रस्त्याने चालणारा माणूस जेवायला नव्हतं, सप्ताह चालला होता, काला चालला होता, माणसं म्हणायची या बसा बसा. हार म्हणला, बरं झालं, इथं काहीतरी सप्ताह चाललाय, जेवण चाललंय. रस्त्यावरला माणूस आला आणि जेवला, तो सुद्धा काय म्हणतो? गोड झालं. हा गोड शब्द रस्त्यावरल्या माणसानं वापरला, एखाद्या अपेपान करणाऱ्या माणसानं वापरला, 10चे 20 मिळाले. याचा अर्थ काय? त्याने तर दुसरं काही खाल्लं नाही. याचा अर्थ पूर्ततेचा जो आनंद आहे त्याच्यात तो काय म्हणतो? गोड झालं. मी जर कीर्तन करेक्ट वेळेला सोडलं, ते सोडणार नाही मला माहिती,
पण करेक्ट वेळेला जोडलं तर सगळे काय म्हणतात, काय गोड झालं हो. आणि मी जर मारुती रायासारखं म्हणजे करेक्ट वेळेला सोडलं तर तुम्ही गोड झाला म्हणणार आहेत का. गरज आहे ना, काय आहे, गरज आहे. पटकीने जेवायचं वस्तू आपलं कोंबड्या राखायला. गरज आहे ना, गरज महत्वाची आहे. म्हणजे देवाचं नाव हे चव नाही तर देवाचं नाव ही गरज आहे. म्हणून गोड शब्द गरजेसाठी वापरलेला आहे. काय गरज आहे यासाठी सांगतो आपल्याला 1 मिनिटात. द्रौपदीचं वस्त्रहरण होत होता. द्रौपदीने देवाचं नाव घेतलं, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तिने द्रौपदीने हाक मारली देवाला. बरोबर. तिला गरज कशाची होती, वस्त्राची गरज आहे. तिचं वस्त्र ओढणारे माणसं आहेत ना तिथं, तिला लुगड्याची गरज आहे. हाक मारले, देव आले. पेड्याचा पुडा नाही घेऊन आले, काय घेऊन आले, सभेत वस्त्रहरण पतिव्रता मरण द्रौपदी लज्जा रक्षण अंबर झाला श्रीकृष्ण. त्याने द्रौपदीच्या अंगावर 9,999 लुगड्याचा अवतार धारण केला. इतकी लुगडी त्यांनी ओढली महाराज. पर ती अशी लुगडी होती की तिच्याकडे बघण्याऐवजी सगळी लुगड्याकडे बघायला लागली. का, त्याची डिझाईन, त्याची नक्षी, त्याचे विणकाम, त्याचा सुगंध. स्वतः भगवान लुगडी झालाय म्हणजे त्याचा सुगंध किती सुटला असन. त्याच्यात सुगंध सुटला, त्याची डिझाईन. अरे म्हणले काय वास यायला लागलाय, वास किती सुंदर येतो इथं. आणि ही डिझाईन काय, अशी लुगड्याकडे बघायची सगळी जण. 9,999 लुगडी महाराज त्यांनी ओढली. आणि 10,000वा पितांबर मग देवानं स्वतः नेसवला. भीष्माचार्य उठले, झाले आता हात लावायचा नाही. मी पहाटे ज्या पितांबराचं चिंतन केलं तोच पितांबर देवाच्या अंगावरला, हिच्या अंगावर आलाय. आता हात लावायचा नाही. का, मी गरज सांगतोय आपल्याला. 9,999 लुगडी का ओढली ते वेगळी गोष्ट आहे, मोठी लांबलचक आहे. मग ते कीर्तन लांबट होईल, कधीतरी सांगन तुम्हाला, आता नाही सांगत, वेळ संपलेली. इतकी का ओढली ती, एवढीच लुगडी का ओढली का सांगू 1 मिनिटात यांना सांगतो. महापर्व काळ होता कुंभमेळ्याचा आणि द्रौपदी कुमारी अवस्थेमध्ये कुंभामध्ये स्नानाला गेली आपल्या मैत्रिणीबरोबर. आणि मैत्रिणीबरोबर गेले असताना अनेक ऋषी आंघोळ करीत होते. त्याच्यात दुर्वास ऋषी आले होते, दुर्वास ऋषी. आणि दुर्वास म्हणजे लांब आंघोळ करीत होते, असे लांब. दुर्वासाची गंगेच्या ओघामध्ये हरिद्वारला कुंभ चाललेला आणि गंगेच्या ओघामध्ये लंगुटी फिटून गेली आणि नेसता नेसता लंगुटी फिटली आंघोळीत. दुर्वास नागे झाले. एवढ्या छातीतून एवढ्या छातीत भोवताली सगळी माणसं आंघोळ करतात. पुरी 5-25 7-8-10 पुरी आंघोळ करतात आणि असे बाहेर यायचे, पुन्हा आत जायचे, पुन्हा बाहेर यायचे. ही द्रौपदी कुमारी अवस्थेत असताना तिथे आंघोळीला गेली होती. आणि त्यांनी पाहिलं हा म्हातारा ऋषी मुनी, मोठे ऋषी दिसतात, हे पाण्याच्या बाहेर काय येत नाहीत, कमरे इतक्यात येतात पुन्हा आत जातात, पुन्हा आत येतात. ह्यांची लंगोटी फिटून गेली का काय, अशी द्रौपदीने विचार केला. आणि तिने आपला स्वतःचा पितांबर होता ना जो आणलेला भारी लुगड्याचा, तो तिने काय केला, फाडायला सुरुवात केली. अशी एवढी एवढी लंगोटी चिंदी फाडायची. आणि दुर्वासरूची खाली पात्रात आंघोळ करते, वर जायची आणि एक पाण्यामध्ये ती लंगोटी सोडून द्यायची. आता ते पाण्यात अशी हिदळत 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 ती लंगोटी आली. कधी खोल पाण्यातून जायची, हाताला लागत नसं, तर कधी भरकीने निघून जायची. अशी लंगोटीच्या तिने अनेक चिंध्या सोडल्या. त्यातली एक चिंधी, अखेरची चिंधी दुर्वासाच्या अंगावर गेली. दुर्वास प्रयत्न करायचे धरायचा, पण गंगेचा ओघ जास्त असल्यामुळे कधी ती बुडून जायची तर कधी वरून पळून जायची, सापडतच नसं. मग एक चिंधी दुर्वासाच्या अंगावर गेली. त्याने पाहिलं, लंगोटी लावली आणि बाहेर आले. बाहेर त्यांचा कमंडो लंगोटी ठेवलीच होती. बाहेर आले, अंग पुसलं, पुसून आपली लंगोटी लावली लाल, ही काढली लुगड्याची आणि हातात घेतली. अशी लंगोटी हातात घेतली. ते मागून पुढून पाहिले तर एका वस्त्राची, पितांबराची लंगोटी, एका वस्त्राची, श्रीच्या वस्त्राची लंगोटी आहे हे लक्षात आलं. अंग पुसलं, व्यवस्थित झाले आणि ती लंगोटी घेऊन गंगामाईजवळ आले. कुंभामध्ये गंगामाई, आणि गंगेला प्रार्थना केली, गंगामाई मला माहीत नाही ग, ही कोण अशी
स्त्री आहे, कोण माता आहे, कोण आहे ही, की हजारो लाखो माणसामध्ये माझी लंगोटी फिटून गेली आणि तिने माझी आज लाज राखली. अशी कोण बाई मला माहीत नाही. गंगाबाई तुलाच माहिती आहे. मी तर तुझ्यात नागवच होतो, पण तुला माहिती ही लंगोटी सोडली कुणी. अशा अनेक लंगोट्या सोडल्या, पण माझ्या हातात एक आली. तर जिनी माझी या माणसामध्ये, हजारो ऋषी मुनी तपस्वी लोकांमध्ये, कुंभामध्ये लाज राखली, देव तिची अशीच लाज राखील, हे तिला आशीर्वाद आहे माझा. हा माझा आशीर्वाद तिला. गंगामाई ही लंगोटी धर. आणि ती लंगोटी त्याने सोडून दिली. सोडून दिलं, प्रत्यक्ष गंगेने हातात धरली. दुर्वासाचा शब्द येतो. हातात धरली आणि गंगामाई विष्णूच्या पायातून आल्यामुळे विष्णू जवळ गेली. सांगितलं, महाराज हे परमेश्वर परमात्मा, द्रौपदीने अशी लंगोटी सोडली, दुर्वासा असं झालं आणि ही लंगोटी माझ्याजवळ आली आणि त्याने असा आशीर्वाद दिलाय. त्याने आशीर्वाद दिला म्हणून तुमच्याजवळ परमेश्वर तिची अशी लाज राखील म्हणून ही लंगोटी तुम्ही घ्या. देवानं ते धागे काढली, घेतली. म्हणलं बरं झालं तू आणलीस. देवानं तिचे उभे धागे आणि आडवे धागे मोजले तर ते धागे 9,999 भरले. एक धाग्याचं परमेश्वरानं चक्रवाढ व्यास तिला एक लुगडं दिलं महाराज. एक दाना जमीन तुमचा ज्वारीचा घेते, भुईमुगाचा घेते आणि 1000 दाण्याचं कणीस देते. माती जर आपल्याला एक दाण्याच्या कणसाचं 1000 दाणे देते, तर ज्या मातीला परमेश्वर परमात्मा जन्माला घालतो तो परमेश्वर किती दाण्याचं देऊ शकतो, किती देऊ शकतो. आणि म्हणून ती लंगोटी परमेश्वरानं. माझा मुद्दा मी कशासाठी सांगतोय, गोड या शब्दासाठी सांगतोय. द्रौपदीला गरज वस्त्राची होती, तिने धावा केला. एक दिवस ते दुर्वास ऋषी त्याला छळायला रात्रीच्या वेळेला आले. तिने रात्री धावा केला तर दुर्वास लुगडे घेऊन नाही आले. आले का? दुर्वास अन्न घेऊन आले, अन्नाची कोठार घेऊन आले. म्हणजे दुर्वास द्रौपदीला अन्नाची गरज आहे तर भगवान अन्न घेऊन आले. वस्त्राची गरज आहे, वस्त्र घेऊन आले. त्याच भगवंताचं नाव उपमन्यू बाळानं दुधासाठी घेतलं तर क्षीराचा सागर उपमन्या. नाव तेच. मला दूध पाहिजे तर समुद्र दुधाचा करून दिला. त्याच नाव ध्रुव बाळानं घेतलं. तेच नाव भक्त अनेक, गरज अनेक, भक्तानं तेच नाव घेतलं, त्याला आढळ पदावर बैसवलं महाराज. तेच नाव गोरा कुंभारानं घेतलं, त्याची मडकी बरीच बसला. तेच नाव नामदेव महाराजांनी घेतलं, शेली विहिरीत बसला. म्हणजे तुम्हाला गरज कशाची आहे त्यासाठी परमेश्वराचं नाव घ्या, तो तुमची गरज पूर्ण करतो. यासाठी त्याच्या नावाला गोड शब्द वापरले. गोड शब्द का? तर तुम्हाला कोणती, तुमचा मुलगा कलेक्टर करायचा असेल तर तुम्ही त्याची आराधना करा. काय तुम्हाला काय पाहिजे तशी त्याची आराधना करा, साधना करा, तप करा, भक्ती करा, तो तुमची गरज पूर्ण करेल, करू शकतो. आणि म्हणून तुझे नाम गोड पांडुरंगा. गोड का नाव? गरज पूर्तीचा आनंद देणारा फक्त भगवान परमेश्वर परमात्मा आहे. म्हणून देवाचं नाव गोड आहे. यापेक्षा मला तुझं काही मागायचं नाही. तू माझी गरज पूर्ण कर, मी तुझं गोड नाव घेतो. गोड म्हणजे गरज पूर्ण करणारं नाव, गरज पूर्ण करणारी शक्ती. आणि म्हणून अनेक भक्तांना वेगवेगळी भक्ती केली. गजेंद्रानं हात नकरानं धरला, त्याने फुल फेकलं आणि सांगितलं, होईल जो ब्रह्मांड चालक आपणच हाक देईल हाके. आला देव आणि त्याच्या पायातून त्याला सोडलं. का? तू धरू नको, सोड याला. देवानं त्याची गरज काय होती, शत्रूंना पकडले, त्याला बाहेर काढणं ही गरज होती. म्हणजे देव भक्ताची गरज काय आहे ते नाव घेतल्यानंतर ती गरज पूर्ण करतो. म्हणून देवाचं नाव गोड आहे. आणि म्हणून देवाचा गोड नाव का आहे, त्याचं रूप गोड का आहे, त्याचं कारण गरज पूर्ण करणार आहे. अनेक काही इच्छा मान आहे जाड, तुझे नाम गोड पांडुरंगा. जन्मोजन्मी ऐशे मागितले तुझ, आम्हाशी सहज द्यावे. आता जन्माच्या जन्म मी तुला मागितलेला आहे, आम्हाला तू सहज द्यायला पाहिजेस. सहज शब्द का वापरला या अभंगात? का सहज शब्द वापरला? तुकाराम महाराजाला माहीत होतं, आम्ही गोकुळात होतो ना त्यावेळेस मी सुद्धा याच्याबरोबर गवळी होतो. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा होते. तये काळी नाम पेंध्या माझे सुद्धा माय वाकड्यात आम्ही होतो. आम्ही म्हणलं ना ह्या घरी जायचं नाही, तो रात्रीच जायचा, तिथं जायचा. ते दार जरी लावलेलं असलं ना तर मुद्दाम ते दार मोडायचा आणि आतलं घेऊन यायचा.
त्या गवळणी म्हणायच्या तू उद्या ये तुला बांधून टाकतो. त्याला शिव्या द्यायच्या, बांधायच्या, वाटेल तसे त्याला वाकडे तिकडे बोलायच्या, तरी त्यांच्या घरी जायचा. म्हणजे त्या त्याला बोलत होत्या तरी हा जात होता. आणि मी तुझं भजन करतो तरी तुम्हाला का देत नाही. सहज आमाशी सहज गवळणी बांधते धारणाशी गळा, खेळे या गोपाळा माझे ब्रह्म. त्या तक्रार करतात, येणे माझे कवाड उघडले, शिंके तोडिले, लूप मोडिले, तक्रार करतात ना. तरी त्यांच्याकडे जातो हा, मुद्दाम जातो. आणि मी भजन करतो मला येत नाही. बरं जन्माच्या जन्म मी भजन करतो मला का नाही येत. अरे गवळणीला तू जर मुद्दाम जातो हे आम्ही बघितलंय, आम्हाला तर तू सहज यायला पाहिजे. आमाशी सहज द्यावे आता. भगवान म्हणले महाराज हे तुमचं लय बोलणं झालं, तुम्ही अजून दुसरीकडे कुठं काय मिळतं का बघा. तुकाराम महाराज म्हणले मी उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र माहिले. दांडोळीने दर्शने पाहिले पुराणे, वेदानंत बोलिला अर्थी तुकाशी साधिला. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. 18 पुराणाची पोटी, नाही नामे बिन गोठी. पुराण पाहिले, वेद पाहिले, दर्शन पाहिले, धांडोळीली दर्शने, पण तुझा ऐसाजी उदार. तुका म्हणे तुझा ऐसाजी दयाळ. दुंडिता सकळ तुझ्यासारखा कनवाळू, कृपाळू भक्ता लागी मोही. गजेंद्राचा धावा तुवा केला मिठाई. तुझ्यासारखा उदार कुणी नाही बघितला, कनवाळू कुणी पाहिला नाही, तू एकमेव आहेस. म्हणून तुका म्हणे तुझा ऐसाजी दयाळ. धुंडिता सकळ नाही आम्हा, अनेक काही इच्छा नाही चाड. तुझे नाम गोड पांडुरंगा, यथामती यथावका झालेली सेवा. देवाच्या पांडुरंगाच्या, भैरवनाथाच्या या प्रांगणात असणाऱ्या देवदेवतेंच्या आणि महान सत्पुरुषांच्या आत्म्याच्या चरणकमली ही वाक्पुष्पांजली समर्पित करून जाता जाता आपल्याला सांगायचे 50 वर्षापासून आमच्या जोग महाराज संस्थेची आपला संबंध आहे. तर तुमच्याकडची काही पोरं शिकलेली, 10वी झाला, 11वी झाला, 12वी झाला, तो काही काम करीत नाही, काही शिकत नाही, काय ऐकत नाही, असा जर असली तुमची पोरं तर आमच्याकडे आणून घाला. मराठी कळते तुम्हाला, ती आमच्याकडे आणून घाला. जोग महाराज संस्थेचा असा नियम आहे, तुम्हाला सगळ्याला माहीत जरी नसला तरी सांगतो. तिथे आमच्या गुरुजींना शिक्षकांना पगार नाही. आणि तुमची मुलं आमच्याकडे आली तर त्याच्याकडून आम्ही फी घेत नाही. आम्ही फुकट राहायची व्यवस्था करतोय. आता 100 मुलं आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात. आता मोठी बिल्डिंग चालू आहे, 400 मुलं राहतील अशी. तुमचे मुलं सुंदर जसे तुमच्या बंगल्यात राहतील तसे आमच्या संस्थेत मुलं राहतील, बरोबर. आणि जेवण जेवतील, सकाळी नाश्ता, संध्याकाळी जेवण, दुपारी जेवण. आता आम्ही सोय करतोय सगळी. संध्याकाळी जेवण आता चालू आहे, सकाळचा नाश्ता चालू आहे, राहायला सोय, चांगली सोय. तर तुमच्याकडे असतील मुलं आम्हाला द्या. मी एका माणसाला असंच म्हणलं, मुलगा देऊन टाकतो जा. तो म्हणला महाराज आता माझा मुलगा कसं काय द्यावा तुम्हाला. त्याची आई नोकरी करते, बाप नोकरी करतो, त्याचा आजोबा बी नोकरीला आहे, एकच मुलगा कसा द्यावा. मी म्हणलं नाही तुला मुलगा देता येत तर पैसे दे ना आम्हाला. तुम्हाला भाषा कळली का. अरे तुमच्या घरात पैसे आहेत ना, आम्ही तुमच्या मुलाला 4 वर्ष फुकट शिकवणार. 4 वर्ष 1 रुपया तुम्ही देऊ नका. आमच्याकडे मुलं आणून घाला, आम्ही संस्थेत शिकवू, त्याला राहायला जागा देऊ, जेवायला देऊ, सगळं देऊ. मुलगा द्या. ते म्हणते मुलं नाही ना. मग ज्याची मुलं शिकतात ना त्याच्यासाठी तुम्ही काय द्या. हाय ना पैसे, पैसे द्या ना. मग तुम्ही काहीच देत नाही, नुसतं आम्हाला डोफरून घ्या. समाजाला चालेल का. काहीतरी तुम्ही द्या, मुलं तरी द्या. नाही तर कुणाची तरी मुलं शिकतात त्याच्यासाठी पैसे द्या. मग एक छोटीशी योजना आम्ही काढली. काय, जो 1 लाख रुपये आम्हाला देईल असं गृहीत धरा, 1 लाख रुपये देईल, त्याचे पैसे आम्ही बँक ऑफ महाराष्ट्र आळंदी ब्रँचला अन्नपूर्ण खात्यात ठेवणार. आणि दरवर्षी त्या माणसानं यायचं आमच्याकडं. त्यांनी जी तिथी सांगितली, मग त्याचा वाढदिवस असू द्या, वडिलांची पुण्यतिथी असू द्या, आईची असू द्या, किंवा काही असू द्या, त्याला काहीच नाही सापडलं तर त्याच्या लग्नाचा वाढदिवस असू द्या,
मग काय हरकत आहे महाराज, काहीतरी निमित्तान, आणि ते निमित्तानं आमच्याकडे ये. 400-500 मुलं आमच्या संस्थेत शिकतात. ती आपल्या सगळ्यांची संस्था आहे. आई आहे, माय आहे. ज्ञानोबराय तुकोबरायचा विचार समाजापर्यंत चाललेला आहे. तर त्या दिवशी तुम्ही या. 500 मुलं जेवायला बसतील, हातात पाणी घ्या आणि हे वडिलाच्या नावानं, आईच्या नावानं समर्पण म्हणून सोडून द्या. तुमचे 1 लाख रुपये बँकेत तशीच राहतील. परत पुढच्या वर्षी या, परत त्याच्या पुढच्या वर्षी या, परत त्याच्या पुढच्या वर्षी या. तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत या. गेल्यानंतर तुमच्या मुलाला सांगून जा, काय मी 1 लाख रुपये संस्थेला दिलेत, आपली अमक्या दिवसाची पंगत आहे, त्या दिवशी तू तिथे हजर हो. काही करू नको, बायका पोरं घेऊन फक्त जेवायला ये आणि पाणी सोड. मग काय अडचण राहिली तुम्हाला? संस्थेची नाळ जोडलेली राहील. 50 वर्ष तुम्ही जर संस्थेत असाल तर कमीत कमी 5 तरी माणसं मला इथं मिळाली. 10 वर्षाला 1 माणूस नाही काय भेटायचा. मला 25,000 द्या, 50,000 द्या, 4 महिन्यात 1 लाख रुपये पुरे करा आणि तारीख द्या. त्या तारखेला तुमची पंगत राहील. 500 मुलं ज्ञानेश्वरी पाठ करणारे, गीता पाठ करणारे, गाथा पाठ करणारे, वेदांताचा अभ्यास करणारे, ज्ञानेश्वर कीर्तन प्रवचनाचा अभ्यास करणारे, मग पखवाज मृदंग शिकतील. महाराज मुलं तुमच्या पैशातून शिकतील. कायमचं आपल्या पित्राला सुख मिळेल, कायमचं वाडवडील सुखी राहतील आणि तुमच्या नावानं कायमचं दरवर्षी 1 पंगत होईल. तशी आपण पंक्ती देत नाही, पण कायमची पंगत राहील. पैसे निघून जातील पण पंगत कायमची राहील. अन्नदान कायमचं राहील, याचं ध्यान धरा. महाराज मी तुम्हाला मागायला आलो नाही, मी द्यायला आलोय, मागायला नाही आलो. बघा दारात माणूस असतो, मला भाकरी द्या. तो बाई भाकरी देते त्याला अर्धी दर. तो म्हणतो वा छान, कल्याण होईल तुझ्या मुलाबाळाचं. साधा भिकारी. तिने दिलेले भाकरी फक्त 1 दिवस याच्या जवळ राहिली. ज्याने भाकरी दिली ना त्याने खाऊन फक्त किती दिवस राहिली? 1 दिवस. पण त्याने जो आशीर्वाद दिला तो मात्र हा आशीर्वाद याच्या पुढच्या जन्मापर्यंत चालला. कुठं चालला? पुढच्या जन्मापर्यंत. हा जरी गेला तरी हा दुवा त्याच्या मागच. म्हणून आपल्याला 2 गोष्टीची गरज आहे. हे शरीर बिघडलं तर दव्याची गरज आहे आणि आतलं शरीर चांगलं होण्यासाठी दुवाची गरज आहे. आशीर्वादाची गरज आतल्या मनासाठी आहे आणि औषधाची गरज याच्यासाठी आहे. म्हणून आशीर्वाद आपल्याला कायमचा राहावा. ज्ञानभूमी, यज्ञभूमी, तपोभूमी, देवभूमी, संतभूमी या भूमीत आपलं कायमचं जीवन राहील आणि पिढ्याने पिढ्या राहील. म्हणून याचा विचार अवश्य करा. पावती घ्या, जसे येईल तसे पैसे द्या, संपर्क करा, पण काही ना काहीतरी करा. ज्ञानेश्वर तुका म्हणे तुझ ऐसे दयाळ, तुका म्हणे तुझ ऐसे दयाळ, तुका म्हणे तुझ ऐसे जी दयाळ, तुका म्हणे तुझ ऐसे जी दयाळ, तुका म्हणे म्हणे तुझ ऐसे जे दयाळ, तुका म्हणे तुझ ऐसे जे दयाळ, आणि काही
नाही आम्हा धुंडिता सकळ नाही आम्हा अनेक काही इच्छा आम्हा नाही ताड अनेक काही इच्छा आम्हा नाही ताड तुझे नाम गोड पांडुरंगा पांडुरंगा तुझे नाम तुझे तुझे नाम गोड पांडुरंगा तुझे नाम गोड पांडुरंगा नाम गोड पांडुरंगा अनेक